सांगली लोकसभेच्या प्रचाराचा आज शेवट होतोय आणि सांगली लोकसभेतील अपक्ष उमेदवारी करून जी सांगली लोकसभेची निवडणूक चर्चेत आणली ते विशाल पाटील उमेदवार आपल्यासोबत आहेत. आज शेवट होतोय, काय आवाहन मतदारांना आहे आणि काय एकूण वातावरण राहिलं? वातावरण खूप छान आहे. लोकांनी ही निवडणूक हातात घेतली असल्यामुळे लोक ही स्वतःची निवडणूक समजतात. जाईल त्या गावात प्रत्येकाला आपल्या उमेदवारापेक्षा जास्त आपण कसं लोकांपर्यंत पोहोचू हा प्रयत्न असतो. वातावरण चांगलं आहे. काय शेवटचा टप्पा आहे, आज शेवटचा दिवस आहे. ह्या पूर्ण प्रचारात एवढाच प्रयत्न होता की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आणि त्यात आम्ही यशस्वी झालेलो आहे. जवळजवळ सगळी गावं सांगली जिल्ह्याची मतदारसंघाच्या कव्हर करू शकलेलो आहे. शहरात सुद्धा कालच्या दिवशी जवळजवळ प्रत्येक गल्लीत आम्ही रॅली दरवेळी पोहोचलेलो आहे. वारं फिरलंय, जी टॅगलाईन तुमच्याकडून वापरली गेली? साहेब, वारं निश्चित फिरलंय आणि हे वारं आता वादळ झालेलं आहे आणि सांगली लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक गावाखेड्यातून हे वारं आता वाहून ह्या भाजपच्या सत्तेला ह्या मतदारसंघातनं पूर्णपणे हद्दपार करणार आहे. भाजपच्या उमेदवारासाठी दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्या, अनेक नेत्यांनी थेटपणे तुमच्यावर सहकारी संस्थावरून बँकावरून थेटपणे टीका देखील केली. नितीन गडकरींनी देखील काल अपक्षांच्या नादाला लागू नका, न घर का न घाट अशी अवस्था आहे. जी ह्या मतदारसंघात परिस्थिती आहे ते सांगते. भाजपला त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे. अपक्ष उमेदवार ज्या वेळेला एवढ्या प्रचारात पुढे येतो आणि ज्यावेळेला एवढे राज्याचे आणि देशाचे मोठे नेते सांगलीत येऊन अपक्षावर बोलू लागतात त्यावेळी कळते की आता त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. त्यांना पराजय दिसू लागलेला आहे आणि म्हणून मोठे मोठे नेते आणतील. कदाचित अजून 5 वाजेपर्यंत आणि परदेशात नसून नेते आणतील, मोठे आणि नेते आणतील. काय फरक घडणार नाही. लोकांनी निर्णय घेतलेला आहे. प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून तुम्हाला किती मोठ्या अपेक्षा आहेत? खूप मोठ्या अपेक्षा आणि त्या उतरताना दिसत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा खूप मोठा वर्ग या जिल्ह्यात निर्माण झालेला आहे. मागच्या निवडणुकीत त्यांच्या पाठिंब्यामुळे, त्यांच्या पक्षामुळे जो उमेदवार उभा होता त्या कारणाने मला पराभव स्वीकारावा लागला, हे नाकारून चालणार. आणि ह्या निवडणुकीत तो बदल दिसेल. खूप मोठी संख्या मुळात ती आमच्या विचाराची आहे, पुरोगामी विचाराची लोक आहेत. वंचितच्या स्थापनेनंतर ती तिथं थोडी वळली होती. आम्ही खूप प्रयत्न करत होतो आमच्याकडे परत यावी. आता आंबेडकर साहेबांनीच पाठिंबा दिला असल्यामुळे हा खूप मोठा इम्पॅक्ट या निवडणुकीत पडलेला आहे. नेते एकीकडं आणि कार्यकर्ते एकीकडं असंच पहिल्यापासून या निवडणुकीत सांगितलं गेलं. आज ही तीच परिस्थिती आहे. तर मी तर म्हणतो काँग्रेसवर प्रेम करणारे प्रत्येक कार्यकर्ते, नेते सगळे मनापासून माझ्याबरोबर. फील्डवर तुम्ही पाहाल की प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक मतदार काँग्रेसचा हा पूर्णपणे विशाल पाटील आपलाच उमेदवार आहे, विशाल पाटील नाही मी स्वतःच उमेदवार आहे, या पद्धतीनं कामकाज करत दिसतोय. त्यामुळे मतदान संपोच तोपर्यंत आणि निकाल लागल्यानंतरही ही सर्व लोक ही माझ्याबरोबर ठामपणे उभी राहणार. तुमच्या अपक्ष बंडखोरी मागं अनेक अदृश्य हात असल्याचं देखील सांगितलं गेलेलं आहे. हे अदृश्य हात मतदानापर्यंत कायम राहतील? हात अदृश्य आहेत, दिसणारे आहेत, भरपूर हात आहेत, लाखोनी हात आहेत. आणि ह्या वेळेला ही लोक शेवटपर्यंत, मतदानापर्यंत, निकालापर्यंत आणि निकालानंतरही माझ्या पाठीशी राहणार. तुम्ही पाहाल की कुठल्याही प्रकारचे आमिषालाही बळी पडणार नाही, कुठल्याही प्रकारच्या दबावालाही बळी पडणार नाही. सगळेजण ठामपणे माझ्याबरोबर उभी राहणार. भाजपचे उमेदवार संजय काकांनी थेटपणे तुमच्यातच लढत झाली, आरोप प्रत्यारोप देखील तुमच्यामध्येच झाले. महाविकास आघाडीचे उमेदवार बाजूलाच पडले गेले. चूक झाली होती, सुधारायला हवी होती शिवसेना किंवा महाविकास आघाडीनं? मी कोण सांगणार त्यांची बरोबर होती का चूक होती. जो निर्णय घेतला तो त्यांनी घेतलाय. माझ्या दृष्टीनं माझ्या पक्षाची ह्या ठिकाणी अस्तित्वाची लढाई निर्माण झाली होती, ती मी लढतोय. त्यामुळे त्यांनी टीका कुणावर करायची आहे त्यांचा विषय. पण आश्चर्य वाटते की महाविकास आघाडीने महायुतीवर बोलावं आणि महायुतीने आघाडी विरोधात बोलावा, हा 47 मतदारसंघाचा फॉर्म्युला आहे. ह्या मतदारसंघात मात्र दोघांनी ठरवलं की एकामेकावर बोलायचं नाही, फक्त विशाल पाटलावर बोलायचं. का बोलावं, कशाचं बोलावं ही जनता सगळी समजून आहे. आणि मला दोघं मिळून टार्गेट करतात, एका वाक्य बोलतात, एक विचार बोलतात, समान वाक्य बोलतात. त्यांच्या मागे
तीच काही समान लोक आहेत का असं संशय येतो, शंका येते. पाहू. मतदान होईल, विजयाची किती खात्री? तर मी जनतेवर विश्वास ठेवतो आणि जनतेने ठरवलेला आहे. विजय हा माझा नाही, हा ह्या जन आंदोलनाचा आहे, हा जनतेचा उद्रेकाचा आहे. त्यामुळे विजय हा 100% आहे आणि विजय हा थोडक्यात नाही तर प्रचंड मताधिक्याने होणार. ग्राउंड रिपोर्ट जर तुम्ही पाहिला तर खूप पॉझिटिव्ह आहे. लोकांना बदल हवे होता आणि हा बदल ते विशाल पाटलात पाहतात. मी काय खूप मोठा आहे, खूप चांगला आहे, यापेक्षा लोकांना जो बदल पाहिजे होता त्या बदलाच्या लढाईत विशाल पाटील आमच्यासाठी लढतोय ही भावना लोकांच्यात झालेली आहे आणि म्हणून लोक माझ्या पाठीमागे निश्चित राहणार. 100% विजय होणार, काही शंका नाही. या निवडणुकीच्या जय पराजयाच्या जे काय असेल त्यानंतर तुमचे काही पायलट वगैरे आहेत ते बदलले जाणार का तेच राहणार? आम्ही वसंतदादांच्या विचाराची लोक आहे. आम्ही एकदा निर्णय घेतला तो ठामपणे. या निवडणुकीच्या जय पराजयाच्या जे काय असेल त्यानंतर तुमचे काही पायलट वगैरे आहेत ते बदलले जाणार का तेच राहणार? आम्ही वसंतदादांच्या विचाराची लोक आहे. आम्ही एकदा निर्णय घेतला तो ठामपणे घेतो आणि आम्ही जो पाठिंबा दिलेला आहे डॉक्टर विश्वित कदमांना. डॉक्टर विश्वित कदम हे जिल्ह्याचे नेते आहेत. हे महाराष्ट्राचं नाही तर देशाच्या काँग्रेस पक्षाचं भविष्य आहे. आम्ही सांगली जिल्ह्यात नव्हे तर अखंड महाराष्ट्रात वसंतदादांना मानणारा, वसंतदादांच्या विचाराचा प्रत्येक कार्यकर्त्याचा पाठिंबा हे डॉक्टर विश्वित कदमांना दिलेला आहे. ह्या निवडणुकीचा निकाल काही लागो तो चांगलाच लागणार आहे, काही लागो आम्ही त्या निर्णयाशी ठाम आहे. डॉक्टर विश्वित कदमांचं नेतृत्व आम्ही शेवटपर्यंत मानणार. शेवटचा प्रश्न, सहकारी संस्था, कारखाना या सगळ्या विषयावरून तुम्हाला सातत्यानं टीका केली गेली, बँकांचे विषय असो, नेमकी काय परिस्थिती आहे, काय मतदारांना तुमचं आव्हान आहे? तर लोक जाणतात की विशाल पाटलाची धडपड आहे. लोक जाणतात की अडचणीत असलेल्या संस्था या विशाल पाटलांनी ताब्यात घेऊन त्यांना अडचणीतनं बाहेर आणण्याचा प्रयत्न केला. मी काय संस्था स्वतः अडचणीत आणल्या नाहीत, मी चांगल्या परिस्थितीत होते आणि खराब केल्या असं झालेलं नाही. लोक जाणतात की अडचणीत असलेल्या संस्था विशाल पाटील बाहेर काढत आहे आणि कदाचित त्याला वेळही लागेल. लोकांचा संयम आहे, लोक मला मदत करतात. हा सहकारी संस्था आहे. माझी काय कोणाची खाजगी देणी नाहीत, माझे वैयक्तिक कारखाने नाहीत, वैयक्तिक कारखान्याची बिलं वाचवून मी माझं घर भरत नाही. सहकार संस्था टिकल्या पाहिजे यासाठी विशाल प्रयत्न करतो, ते लोकांना दिसते. त्यामुळे लोकांनी माझ्याबरोबर राहणं गरजेचं आहे. लोक राहत आहेत. धन्यवाद, तुम्हाला शुभेच्छा एबीपी माझा करून. तर विशाल पाटील जे अपक्ष उमेदवारी होती ते देखील आता शेवटचा जो प्रचाराचा त्यांचा दिवस आहे त्यामध्ये गुंग असलेले दिसून येत आहेत. कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.